आणखी एक मोठी बातमी आहे। पहलगाम हल्ल्याच्या विरोधात लंडनमध्ये भारतीयांकडून जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यात आली आहेत। पाकिस्तानी दूतावासासमोर मोठ्या संख्येने भारतीय जमले आणि यात विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे। हातामध्ये भारताचा तिरंगा घेत पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या जात आहेत। लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावासासमोर भारतीयांकडून निदर्शनं केली जात आहेत। लंडनमध्ये स्थित असलेले भारतीय नागरिक त्यामध्ये विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे। हातामध्ये अशा प्रकारे तिरंगा घेऊन लंडनमधल्या पाकिस्तानी दूतावासासमोर ही निदर्शनं केली जात आहेत। मोठी घोषणाबाजी पहलगाम हल्ल्याच्या विरोधात। पहलगाम हल्ल्यानंतर हल्ल्यात संतोष जगदाळे यांना असावरी जगदाळेंच्या डोळ्यासमोर मारण्यात आलं। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च रोखण्यात आला। परवानगी नसल्यामुळे कॅन्डल मार्च रोखण्याचा प्रयत्न झाल्यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने आले। सोलापुरात 25 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिली। लॉंग टाइम व्हिसा असलेले 10 ते 11 लोक आहेत, तर 14 लोकांना परत पाठवलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरात पाकिस्तानचे 57 नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे। गृह विभागाची सूचना येईपर्यंत त्यांना शहरातून जाण्यास सांगता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। पहलगाम हल्ल्यानंतर पालघर सागरी सीमेवरती अलर्ट जारी करण्यात आलाय। पोलीस आणि तटरक्षक दलाच्या सागरी गस्त नौकांसह ड्रोन मार्फत समुद्रातल्या हालचालींवरती नजर ठेवली जाते। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जम्मू काश्मीरहून परतल्यानंतर रुपाली ठोंबरेंनी अजित पवारांची भेट घेतली। यावेळी रुपाली ठोंबरेंनी अजित पवारांचे आभार मानले। बाणेरमधील कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीच्या विलंबावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी अजित पवारांनी आयुक्तांची कानउघडणी करत चांगलंच सुनावलं। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या तसंच शासनाच्या इतर विभागाच्या शाळा पदभरतीसाठी अपेक्षित चाचणी कार्यक्रम घोषित केला। या शाळांमध्ये संगणकीय प्रणालीमार्फत शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जाहीर करण्यात आली। त्यासाठी ऑनलाईन प्रणाली अर्ज मागवण्यात येत आहेत। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक असणारे अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक असेल। विद्याविहार ते ठाण्यादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावरती सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत ब्लॉक असेल। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी 45 कोटी रुपये प्रदेशात हस्तांतरित करण्यात आल्याचे काही पुरावे ईडीच्या हाती लागलेत। ईडीने या प्रकरणी मुंबई आणि गुजरातमधील 60 ठिकाणी छापे टाकले। या कारवाईत महत्त्वाचे दस्तऐवज, मालमत्ता संबंधित कागदपत्र तसंच 1 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम सापडली असून ते जप्त करण्यात आले। परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिलेत। गेल्या 2 दिवसात अटारी सीमेवरनं एकूण 229 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानला रवाना झाले। त्यानंतर पाकिस्तान सरकारनं देखील भारतीयांना दिलेले व्हिसा रद्द केले असून 392 भारतीय मायदेशी परतलेत। केंद्र सरकारच्या वेव्ज 2025 या कार्यक्रमाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेतल्या 400हून अधिक अभियंत्यांवरती देण्यात आली आहे। त्यामुळे अभियंत्यांमध्ये नाराजी आहे। पालिकेच्या पावसाळापूर्व कामांवरती याचा परिणाम होण्याची भीती आहे। मुंबई महापालिकेनं माहुलमध्ये प्रकल्पबाधितांसाठी बांधलेली घरं कर्मचाऱ्यांना स्वस्तात देण्याचा निर्णय घेतलाय। अल्प प्रतिसादामुळे योजनेच्या नियमात बदल करण्यात आलाय। त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वर्ग 1 व्यतिरिक्त सर्व कर्मचाऱ्यांना ही घरं विकत घेता येणार आहेत। पशुसंवर्धन विभागाचं काम पूर्ण क्षमतेनं करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचं पाऊल उचललंय। या विभागातील रिक्त पदं भरण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। त्या अंतर्गत पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदं भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर करण्यात आलंय। त्यानंतर एमपीएससीनं जाहिरात काढली।
उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे रेल्वेनं सीएसएमटीवरून नागपूरसाठी एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतलाय. अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं एक फेरी विशेष गाडी 27 एप्रिल 2025 रोजी सीएसएमटीवरनं रात्री 12:30 वाजता सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता ती नागपूरला पोहोचेल. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली बोरिवली स्थानकादरम्यान पुलाची पायाभूत कामं करण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून तर रविवारी रात्री 12 पर्यंत 35 तासांचा ब्लॉक असेल. मुंबईच्या अंधेरीतील बहुचर्चित गोखले पुलाचं बांधकाम पूर्ण झालंय. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता आहे. तब्बल 2.5 वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे. मुंबई विद्यापीठात आदिवासी अभ्यास आणि विकास उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्याधारित अभ्यासक्रम, संशोधन, विविध कार्यशाळा आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यावरती भर असणार आहे. यंदा हापूसचं उत्पादन चांगलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, परंतु अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे उत्पादन कमी झालंय. पुढच्या कालावधीत आणखीन आवक कमी होणार असून 15 ते 20 मे पर्यंत हंगाम राहील असं मत व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता 4 ते 6 डझन पेटीला 1,000 ते 2,500 रुपयांचा दर आहे. सरकारनं नवी मुंबईतल्या डीपीएस तलाव फ्लेमिंगो राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलाय. यावेळी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो येत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीनं अहिल्यानगर जिल्ह्यातनं प्रथम क्रमांक पटकावला. पणन विभागानं स्मार्ट प्रकल्पांच्या गुणवत्तेच्या क्रमवारीतून ही माहिती समोर आली आहे. पहलगाममधल्या हल्ल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता मोबाईल बाळगण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात यंदा विक्रमी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीमध्ये तब्बल 80 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 14 कोटी रुपयांची वाढ तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या उत्पन्नात झाली आहे. पुण्यातील पाणंद रस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात यावा. तसंच तलाव आणि पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचं काम वेळेत पूर्ण करण्याचं नियोजन करावं, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांनी केल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील 67,982 शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक योजनेसाठी नोंदणी केली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलद गतीनं आणि परिणामकारकरित्या शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन योजना राबवण्यात येते. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गंजपेठेतला महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं एकत्रीकरण आणि विस्तारीकरणाचा विषय तातडीनं मार्गी लागावा, यासाठी महापालिकेनं पावलं उचलली असून राष्ट्रीय स्मारकाच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेनं सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी स्वतंत्र 2 समित्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं 1 मे ते 4 मे या कालावधीत मुंबई इथे महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. राज्यातील 8 महसूल विभागात महाराष्ट्रातील 65 गडांवरील माती आणि नद्यांचे जल घेऊन त्यांची यात्रा काढण्यात येणार आहे.